तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1-2 नाही तर तब्बल 15 दिवस जेलमध्ये होते. वयाच्या 20व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांना चक्क जेल झाली होती. अर्थात देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये का जावं लागलं, जेलमध्ये असताना फडणवीस नेमकं काय करायचे, कसा वेळ घालवायचे, सगळं सांगणारे पुढच्या 60 सेकंदात. व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा. तर 1990मध्ये वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी देवेंद्र फडणवीस कारसेवा करण्यासाठी अयोध्येकडे निघाले होते. अलाहाबाद सोडल्यानंतर सुमारे 30 किलोमीटर अंतरावर एका मोठ्या पुलावर त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना रोखण्यात आलं. दोन्हीकडे पाणी आणि समोर पोलीस, अशी परिस्थिती तणावपूर्ण होती आणि काही क्षणात तिथे लाठीचार्ज आणि गोळीबार सुरू झाला. काहींनी पाण्यात उड्या घेतल्या, काहींना जीव गमवावा लागला, पण आंदोलन काही थांबलं नाही. गोळ्यांना चुकवत रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या कारसेवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्या अटक सत्रात देवेंद्र फडणवीस यांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना थेट 500 किलोमीटर दूर बदायूच्या कारागृहात नेण्यात आलं, जिथे त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री आणि आजचे झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवारसुद्धा होते. या जेलमध्ये देवेंद्र फडणवीस सलग 14 ते 15 दिवस बंदिस्त होते. या कालावधीत देवेंद्र फडणवीस हनुमान चालिसाचं पठण करायचे. देवेंद्र फडणवीस यांनीच अनेक मुलाखतींमध्ये ही आठवण सांगितली आहे. व्हिडिओ कसा वाटला? देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदुत्वाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.